मला का इथं जरा गोलमेज परिषद भरली वाटते नाही सांगा प्रत्येक चौथी गोलमेज परिषद राहायची कधीला पाहिजे हा थांबा ना इथं जरासं काय काय नाही तुम्हाला वार्ता लिहायला बरं राहते मग काय हा विषय कोणता आहे तर ती बरोबर आहे नाही का बस इथेच उभा राहा आता आपल्या गोष्टी चालू देऊ तिकडे ऐकत राहू थांब इथं सगळ्याचे मेसेज आले मला मला येते का नाही माझे देव पाण्यात ठेवले होते मला काय होते काय नाही शेवटी म्हटलं बाबा 100 रुपये पेढे वाटीन मी मेसेज जर आला तर आता माझ्या आता 3000 ते 100 मी पेढे वाटीन मग आता उद्या तर मग कसं करावं म्हणलं उद्याचं काय घ्यावं काय नाही करावं काय समजून नाही राहिलं बाबा या पैशाचं आता मागच्या बहिणी देवही पाण्यात ठेवले होते म्हणजे काय करावं आता नाही का आपण तिला का पेड्यावरच निघलो मी एखादा रोड ठेवला असता तर बरं झालं असतं पण मी काय म्हणतो शांताबाई यावेळी साड्या घेऊच आपण नाही तर माणसं का नाही आपण घ्यायला गेलो का नाही तर 10 मिनिटं थांबत नाही झालं का फन फुकते बाहेर तर म्हणलं आता आपण संग मग जाऊ सगळ्या जणी मस्त 500-1000 रुपयापर्यंत साड्या घेऊ म्हणजे काय सगळे असलं का नाही बरं राहते दुकानदार सस्त्या लावते आणि आता नवरात्र म्हणल्यावर पुढे येणार आहे का नाही गणपती आहे हे आहे सणवार आहे एक साडी घेऊच आपण या पगारावर तेवढं वाटण तरी पहिले लाडके बहिणीचं आपण पगारात एक साडी घेतली होती काय तर पहिले तर साडीच घेऊ आपण हो म्हणजे सुरुवात साडीपासून करू आणि चपला गिपला जे काय लागते ते घेऊन टाकू नाही का कशी 1000-1500 रुपये खर्च होईल पण कसं आपल्या पैसे हक्काचे आहे का नाही का दुसरे थोडी आहे का मागून आहे का कोणाले घरच्याला मागत की मग फोन करते आमच्या घरचा बा का शांत्या सरी नामुसकी सारे तू इथे का सुटले का ऐकते काय म्हणते त्याच्या कपाट हे बा कपाटात म्हणून नाही राहिल्या पण आता काय करा आता हो कपाटात म्हण बा पहिले मग आण साडी म्हणलं बा म्हणलं चालतं का भांड्याच्या दुकानात नाही मला कुकर घ्यायला लागते ते कसं शिजतच नाही पाहिजे शिट्टी काही देत नाही आणि म्हणलं समजत मार्ग नाही काही शिजला का नाही शिजला चालतं का कुकर घ्यायला पण मग मला कनी प्लेटा घ्यायला लागतात पोहे खातो म्हणलं का नाही एक ढगाची प्लेट नाही सापडत कोणाला बशी द्यायला लागते तर कोणाला डब्याचं झाकण द्यायला लागते चमचे नाहीत मागरी चमच्याचा एक शर्ट घेतो आणि प्लेटा घेतो 7 गिलासही घ्या म्हणलं एक गिलास जाग्यावर नाही माठावर जायचा गिलास सापडत नाही म्हणलं जाऊ मग आपण आता 3000 काय व्हा आता नाही कमाल झाली आता मागे सस्ती झाली वाटते बा तिथून म्हणलं खुर्च्या दुकानात चालतं का म्हणलं मला घरी 4 खुर्च्या घ्याच वाटून राहिल्या आमच्या घरी का नाही कोणी आलं की काय बसायला द्या मोठं पेचच पडते बाबा सर त्या पलंगावर बसले का नाही तुट्टे का तुट्टे आपल्यालाच काय राहते घरात स्वयंपाक खोलीत 4 खुर्च्या घेऊन घेतो नाही होईन नाही का होईन नाही का किती रुपयाची ती खुर्ची होते ना बाबा मग काय 400-300-200 रुपयाची भेटते 4 खुर्च्या आपल्या 1000 रुपयाची होऊन जाईल 1000-1200ची आलं असलं तर मग घेऊन टाक तुम्ही खुर्च्या नाही का हो ना तेवढंच मग लाडक्या बहिणीतून घेतली बा पहिला पगार होता नाही का आठवण तर राहील कुठं जाया घराव का नाही एखादी बॅग नाही सापडत आपल्या घरी तर म्हणलं एखादी बॅग घ्या लागते शांताबाई म्हणलं चालतं का दुकानात काय मी मग मला आता पर्स घ्या लागते पहिली पर्स फाटली माही हो तेवढंच मग कसं नाव होते बा लाडक्या बहिणीची पर्स होय का बाय हुशार आहे नाही हो म्हणलं आपल्यासाठी एखादा शर्टाचा कपडा तरी घ्यायचा मला कमीत कमी नाही काही तर बाबा स्वतःच पोर राहिल्या त्यांना रक्षाबंधनचा खर्च वाचला आपला नाही तर आपल्या साडी आणला लागली असते जाऊन त्यांना निपटू द्या निपटते तर बरं आहे आता टिकल्या बांगड्या हे म्हणलं शृंगार लाईन ती जाऊ पुन्हा हो ते झालं की आता आपला व्हिडिओ काही होते त्याच्यावर आहे बाई पण लवकर झाला किती वाजता उघडते बँक 10-10:30 वाजता उघडते वाटते नाही बाबा मग 10 वाजता चालतं का बँक उघडल्यावर मग आपला संध्याकाळी 6 वाजता नंबर लागल किती धूम वाढली असं सगळ्या लोकांनी पते लागलेत ना आता गुपचूप मध्ये पटकन सकाळी 7 वाजता जाऊ आपण लवकर जर गेलं ना तर आपला नंबर लागल नाही तर आपल्याला तर बस पैसेच भेटत नाही उद्या आणि मग अजून रविवार मग गेले का आपली पुढे रक्षाबंधनला काय राहील मग आपल्याला उद्या म्हणलं कोणत्या आधी विड्रॉ झालाच पाहिजे आपल्याला सकाळी 6 वाजता 7 वाजता निघू आणि लाईनीत लागू तिथं बँकेत बाबा शांताराम 6 वाजताच लागते बँकेपाशी लाईन हो पुरं बिलकुल आहे बा बँकेवालाच कठीण काम दिसून मला नाही कठीण आहे बा घामच सुट्टे रे वा कसं करता मग तिथं आपण 7 वाजता तरी पोहोचलो पाहिजे म्हणजे काऊन की दुसऱ्या गावच्या जर बाया आल्या ना तर आपला नंबर लागणार नाही तर मग आमची गाडी सांगू का मग त्याला बोलू का हो बाय हो तशी गाडी आमच्या घरी आहे पण म्हणलं पा त्याच्यात पैसे घालूच नका तुम्ही विनाकारण बा 50 रुपयाची कमी नाही म्हणते मी म्हणलं ना भाण्याले अरे भाऊ स्पेशल गाडी घेशील मग किती घेशील आता ते म्हणे बाबा प्रत्येक बाईने 100 द्या म्हणे तर 50 रुपयानं आपल्याला पुरते का त्यापेक्षा अर्धी तिकीट आपली 15 रुपयात जाणं होती 15-15-30 रुपये हो भाई आता 3000 काय तिकीट झाला का 100-150 रुपये तर आपण एसटीने जाऊ ना 15 रुपये जाणं 15 रुपये येणं बायाला अर्धीच तिकीट आहे ना सकाळी एसटी बी असते आपली हल्टी सकाळी 6:30 वाजता निघते मग त्यानंच जाऊन आपण लवकर जाणे होते आणि तिकीट नाही पडत तिकडून बी एसटीने येऊ दुपारच्या 4 वाजता 5 वाजता नाही संध्याकाळी येऊ तसंच करू एसटीने जाऊ मग उद्या सगळ्या जणी 6:30 वाजता या मग आता हल्टीवर झालं मग आता पक्क सगळ्याचं झालं मग आता पक्क चला ठीक आहे म्हणलं गुंपाबाईला आला का नाही मेसेज मग काय याच्यासाठी नाही कौशल भाई गेलते तुम्ही बाबा तिकडे तर काय 11 तांडव सुरू असून काय सांगू नाही शांताराम कठीणच काम बाबा तिकडे मेसेज आला असेल तर बरोबर नाही तर बस कठीणच आहे आता बरं चालता का तिकडे हो चला बरं काय आहे ते वातावरण समजते मग चला बरं चला मग आता मुळा मीटिंग हो चला सकाळी आपलं 6:30 वाजता या मग आता एसटीवर ठीक आहे चला जाऊ मग उद्या म्हणा मावशी काय असेल ते मला पाहा लागेल का नाही तिथे जाऊन आता मी बंद केलं ते घरी आलो जेवायला बसलो तर नुसतं एक घास नाही खाल्ला तुमचा फोन आला तुम्ही मग सांगू राहिला 3-3 4-4 फोन झाले तुमचे तुम्हाला समजावून सांगू राहिलो पैसे आले येतील 2 दिवस थांबा जरा आता मी का फॉर्म नाही भरला का तुमचा किती तारखेला भरला तुम्ही 25 तारखेला भरला ना माझा खालचा नाचा फॉर्म आहे का मग तो आता नाही माझा फॉर्मच नाही भरला बाबू कागद तो इकडे तिकडे पाळला असेल नाही तर काही ना काही झालं मग सगळ्या बायाचे पैसे आले म्हणलं माझे पैसे नाही आले सगळ्याच्या पुढे मी होती म्हणलं उभी माझा फॉर्म काय झाला मग तो मी सांगून राहिलो माझे जर पैसे भाऊ आले नाही ना तर मी आणतो आहे म्हणलं माझे पैसे आलेच पाहिजे कसं काय म्हणजे आता म्हणजे बघा जीव घेता महाराजा म्हणलं मी पाहतो म्हणलं तुम्हाला पाहून राहिलो मी तुमचा स्टेटस काय तर काय पोझिशन आहे तर मग समजते मला तुमचा फॉर्म कुठं अटकला बा काय झालं काय नाही सांगतो तुम्हाला फक्त मला 2 घास जीव तर द्या आता उद्या सकाळी गेल्याबरोबर पहिले तुमचा फॉर्म पाहतो ना मी काय आहे तर तू मला काही सांगू नको तू जेवण कर नंतर काही कर पण मला फॉर्म आजच्याच मला सांग काय आहे त्याचं आता जातो तू सेंटरवर जा तिथे ते काय कॅम्प्युटर लॅपटॉप पाय नाही तर मोबाईलात पाय काय आहे तर मी माझ्या सगळं कागद हे पावती पाठवत तुले मग सगळ्या जनतेची जमा होऊन राहिले माय नाही झाले मग घरात पैसे आणून राहिले बाय काढून आता काल काय बाय काढून आणले आमचा अजून मेसेज नाही आला कुठे पैसे काय आहे तो
या बाईसारखे बहिणी भेटले बा. हो ना मावशी, हे बा तुम्ही काळजी करू नका, पैसे मिळणार म्हणजे मिळणार. शाश्वती घ्या तुम्ही. मी फॉर्म भरलेला काळजीपूर्वकच भरला असं. काय रिव्ह्यू मध्ये असेल नाही पेंडिंग मध्ये असेल, काही ना काही प्रॉब्लेम असेल त्याचा. तुमचं आधार लिंक आहे का, खातं घेतं का आधार लिंक नाही आहे? तर माय लिंक आहे, सगळं बरोबर आहे. हो माय काही चुकलेलं नाही. फक्त तुम्ही फॉर्म भरला का नाही ते पहिले पहा. तुमचं कसं ध्यान लक्ष नसते इकडे तिकडे ना गोष्टी गुम याच्या संग बोलते संग बोलून कागद आमचे पाठपुड केले काम आहे. मी उद्या येतो म्हणलं, हे बा तू आता जाता पाय नाही तर मी तिथे पहा. मग कल करते नसं करते तसं करते. सर अंगावर घेऊन मी ते दुकान सांगू राहिले आता. तू लवकर जायचं सेंटरवर, माहिती सांग. हे मला वाटतं आताच पाहू, नाही तर रातभर झोप येणार नाही आपल्याला. जेवण जागेवर राहिलं. हे बा मावशी, मी आता जातो सेंटरवर. इथून आता माय कसं आहे 1 किलोमीटर येते. मी इथं खोली भाडी करून असतो. आता पाय तुम्ही जाऊन तुम्हाला फोन करतो. आता मला तुम्ही काही फोन करू नका, डोकं काय माय खाऊ नका. म्हणजे मी डोकं खाऊन राहिले का तुमच्या चुका आम्हाला म्हणता का तुम्ही? डोकं खाऊन राहिले हे ते मी नानीच नको तुम्ही. म्हणलं बा मी अरकाट संघटनेचे अध्यक्ष आहे म्हणलं, तुम्हाला काही सोपी नाही वाटत राहिली. मी तिथं मोर्चा घेऊन मी सर पाहिले मागवून नाही पगार आला. मग सर जनतेला माय नाही आला. लवकरात लवकर पाय मला सांगते. हो ना, मला म्हणते डोकं खाऊन राहिला. लवकरात लवकर मी इथं बसून. हो ना, मग तेच सांगून राहिला. चाललो म्हणलं ना, घरी आहे का ते? सेंटरवर जातो, पाहून घेतो, चेक करतो, फोन करतो. तर मग चेक नाही मी म्हणलं कुठच्या कुठे फोन करणार. सरपंच घरी चालली होती मी आता. सांगू राहिले आताच काय ते लवकर सांगू काय तुझं. आता हे अरकट संघटना आली कुठून व्हायचं. आता मुख्यमंत्री साहेबाला जाऊन पोहोचत काही. हो ना म्हणलं ताई बाई मावशी, हे बा तुमची आता मी 10 मिनिटाच्या आत सगळी माहिती डिटेल देतो. तुम्ही फक्त बा कुठं फोन नका, काहीच करू नका. करतो ना, मी पाहून राहिलो ना आता. भेटते ना पैसे, अजून लोकांच्या खात्यात जमा चालूच आहे ना. हो ना, आज उद्या चालूच आहे ना ते. आपण म्हणलं 14 तारखेला बाहेर पैसे काढून आणले ना म्हणलं बाबा. माझ्याबरोबरच्या 25 तारखेला भरल्या बाहेर. तू म्हणते की आले नाही येते. मग काय येते माझे पैसे? हे बा तू काहीच मला कारण सांगू नको. मला काय कारण आहे खरं सांग तू पहिले. जाय तिथं मला लवकरात लवकर फोन कर. हो बरोबर बाबा. हे बा मी एक पाया लागतो तुमच्या. फक्त आता तुम्ही फोन ठेवा. हो मला माझं काम करू द्या. 10 मिनिटात तुम्हाला मी फोन करतो ना बया. नाही ते लक्ष गेलं म्हणलं इकडे. हो पटकन बोला काहीतरी फोनवर, नाटक करा. तेच तर म्हणतो, म्हणून आता मोबाईल हातात घेतला. हो आले ना बाबा 14 तारखेला आमचे पैसे 14 आले. तर मग काय मेसेज आला, आता जातो उद्या काढाले. हो तेच जाणार आहे. बहुतेक काय साड्या गिड्या आहे आता त्याच्यासाठी मला करा खर्च काय करता जाऊ दे तिकडे. ते याच्यासाठी फोन लावला होता. घनगणीचा आला नव्हता. हो घनगणीच्या घरच्या पैसे त्यावर मेसेज आला आता. झालं त्याची बी आली. आता काही टेन्शन नाही राहिलं. जवळपास आमच्याकडे 100% आल्यासारखेच आहे आता. किती पैसे राय बुडं. इथे येऊन आता बोला लागते का ते याचे आले त्याचे आले ठमके झाले. म्हणजे दुसऱ्याच्या म्हणजे जखमीवर आता मीठ टाकून नाही आले का हे. थांबतो सांगतो आता तुला म्हणा. थांबतो येऊ दे मला तिथं. असं हो का? नाही त्याची नाही आले नाही असं. मग काहून ते फॉर्म चुकला म्हणजे का असं? बरोबर आहे. मग फॉर्म चुकल्यावर मग काय इलाज आहे त्याला? आता गेले मग ते फिटले समजा. आता काय त्याला भेटणार आणि काय नाही. म्हणजे मग आता डबल भेटत नाही वाटते नाही. असं आहे ना. मोबाईल कोणाचा आहे पाहिजे मोठ्या गोष्टी सांगून राहिला. दाखव इकडे. आता दे सोड मोबाईल मध्ये कोणा सांगून राहिला तुम्ही. बोलते दाखव इकडे मोबाईल नाही इकडे. अरे हाताला हिसकून मोबाईल घेपर्यंत म्हणजे लय झालं जाईल. अरे फोन चालू आहे ना म्हणलं. ते गुंबाबाई चालू आहे ते फोन. म्हणजे मला काही समजतच नाही. कोणाला कॉल करू राहिला, कुठं आहे फोन आणि सर काय दबळा आहे म्हणलं, कुठं काय कॉलिंग सुरू आहे काय सगळं समजते म्हणलं आम्हाला. आम्ही अँड्रॉइड फोन वापरतो म्हणलं. फोन पे गुगल पे पेमेंट करतो. एवढं काही मागा नाही राहिलो सांगून राहिले. हो ना, तर काय कोणा बोलू राहिले तुम्ही? काय होतं हे नाटक करू राहिले म्हणलं लोकांना चिडवण्याचं पाण्यासाठी. नाही भेटलं मला. नाही भेटलं म्हणलं खुशी वाटू राहिलं तुम्हाला. फोन चालू होता माझ्या. तुम्ही काय खोटं बोलू राहिला तुम्ही? खोटं थोडी आहे फोन चालू होता ना. उद्या काही बोलू नका आता. तुम्हाला आलं ना बाबा पैसे घ्या म्हणलं. मला बांधा. 3000 का तुमचे काय बंगले बांधले होते का? नाही भेटले आम्हाला. आमच्या काही कमी नाही. आमचं पोट भरते. आम्ही काम करू खाऊ. जा म्हणलं घ्या घेऊन या काढून आणा जा. आता काय कधीला विराज तुम्ही काही मजाक नका करत जाऊ. बाबा मला वाटलं खरंच बोलू राहिलं काय कोणा संग नाही. म्हणजे कोणाला फोन नाही करू राहिलं काहीच नाही. आपलं मनातल्या मनात. म्हणजे तो स्वतःच बोलायचं स्वतः हो करायचं. मग तेच म्हणून राहिला पाहूनच राहिला मी. या फोनात कोणाचा फोन नाही चालू काही नाही चालू. मी दिसले मला बा चिवडीचे पाणी द्यासाठी बाई माझ्या पैसे आले नाही हे माहिती आहे. म्हणलं बा म्हणलं नाही आले तर नाही आले बाबा. आता का माहिती एवढ्याच भरोसा आहे का? नाही भेटले तुम्हाला भेटले ना बस आनंदी राहा सुखी राहा. तुमचं चांगलं झालं ना मग माय होईल. अरे शांती असं आहे बातच पार्टी बदलते नाही का? हो ना ती कसं मजा केली. हो मी आता काय म्हणता काय नाही मन पाहिलं असं होतं. पण तुम्हाला गरज आहे नाही पैशाची आहे का खरं पाहिलं तर? नाही का बाबाजी आता कसं आहे. आता हे म्हणलं बिस्किटची पुढे किती काय घरी पण शाळेत भेटला की त्या लेकराला बरं वाटते. असं असते ना. तिथे जर भेटले नाही की माणसाला खराब वाटते. सगळ्या बायाला पैसे भेटून राहिले मला भेटून नाही राहिले. खराब नाही वाटत का? सांगा बरं तुम्ही सांगा आता. ती गोष्ट आहेच म्हणा. पण लगेच तुमचीच कोण नसून आले म्हणा. तुम्ही फोन करून पाहा ग्रामसेवक साहेबाला त्याला फॉर्म दिला तुम्ही. ऑनलाईन केलं तर काय आहे त्याला करा कॉल. मग त्याच काम कमी होणार. मी दिवसभर मला आता भाकर नाही गोळ लागली. सर बाया त्याला माय काढून येऊन राहिले. तर मग आता मेसेजचे असे दादाचे फोन पाहू राहिले. आला का लोक धडायला आला मी पैसे काढून आणून राहिले. मग आता त्या शेतवाल्याला फोन केला त्याला मला सांग मला काय पाहिजे. आता ते सांगणार आहे मला. तुम्ही वाट पाहून राहिले. पेन आला पाहिजे बा मेसेज. नाही तर बस उद्या तिथं राळासा वाटते. हो ना येईल म्हणा मेसेज संध्याकाळपर्यंत. पाहू ना आता काय होते ते सांगते नसतं तुम्हाला नाही का? चला कंदीला पाहिजे घ्या निपट्ट घ्या. चला द्या. चला म्हणलं द्या यायचा मोबाईल देऊन द्या. येतो आम्ही. जे मला ते दबळ जा घेऊन आता तू इकडे मी बसलो घरी वाट पाहत आता. मगापासून वाट पाहून राहिलो. येशीन आता दरवाजा लावून घेतला कुलूप. काय ना उघडा माझं चाबी नाही ना. हो ना ते आता पैसे आले तर हो तर म्हणून कसं गोष्टी सुरू होत्या. काय करावं काय नाही. उद्या जायचं आहे आम्हाला सकाळी. हो आता सकाळी एसटीन चाललो. तिकीट लागत नाही काहीच नाही. म्हणून सगळ्या बाया ठरवलं की उद्या जायचं बा. बोलणं झाला टाईम. बाबा सगळंच बाहेर जायला का म्हणा. हो का किती जणी आहेत? 4 आणि 3 7 7 21,000 बजेट आहे नाही का? 3-3 हजारानं असं हो का? उद्या चालल्या का? सांगा आता उद्या कठीणच काम नाही का? जाणं येणं आहे बा. तिकीट गमावा सांग तुम्ही. उद्या बँक बंद असते ना. शनिवार बंद असते ना बँक. बापरे उद्या तर बंद आहे. मग शनिवारी बंद असते वाटते नाही का?
हे काय माहित आता, पहिला आणि तिसरा चालू असते शनिवार, दुसरा आणि चौथा बंद असते. पण जाऊ दे ना, आता कसं बी काय कामी जर आली 21 तरी मागं पुढे 8-10 दिवस सलटो जायचे नाही का. तर मी काय म्हणतो, इतक्या बाया कायले चालल्या म्हणलं तुम्ही, एक तर उद्या बँक बंद आहे. मग तर आता तुम्ही सोमवारी पैसे काढा. हां, सोमवारी आहे रक्षाबंधन, तुमचं जाणं होते का? त्यापेक्षा तुम्ही काय करा, सगळ्या धनीचे चेक जमा करा आणि माझ्यावर देऊन द्या. मी काय गेलो आपलं पटकन विड्रॉल टाकतो, गाडी घेऊन जायच लागते. हां, जाण्याची चक्कर वाचते, तुमची मजुरी वाचते. आणि म्हणून म्हणलं कसं, माझ्यावर तुम्ही चेक द्या आणि तुम्हाला मी सोमवारी विड्रॉल करून आणून देतो. आणि विशेष म्हणजे तुम्हाला बा एका दिवशी विड्रॉल भेटत नाही, इतकी गर्दी आहे की बा उभं राहायला जागा नाही बँकेतनी. म्हणून म्हणलं कसं, आपली शिटिंग आहे तिथं. बरोबर खालीवर पुस्तक केलं की बात आणून देतो तुमची चेक काढून. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, माझ्यावर तुम्ही चेक देऊन देता. मी घेऊन येतो काढून. तर बाबा हे मग आता पैसे द्यायचं तर नाही द्यायचं, हरपलेस म्हणायचा नाही का, नाही बाबा आपण नाही दे. हो पण म्हणलं पाहतो आम्ही सोमवारी देईन बाबा, नाही तर मंगळवारी देईन, पाहतो काय करायचं तर. आता बाया आता घरी चालल्या होत्या मग, तरी इथंच गोष्टी अजून सरल्याच नाही वाटते. आणि हे काय सांगू राहिला शिवलाल त्याच्या गोष्टी, काय रे शिवलाल काय म्हणलं गडबड. अभिन हे आलंच का आता, अरे काही नाही, काय बाया उद्या चालल्या होत्या हो विड्रॉल करायला. आता शनिवार चालू असते का बँक, म्हणून त्याला म्हणलं बा विनाकारण फालतू जाऊन चक्कर होती तुमची, असं म्हणलं मी. उद्या काय बंद आहे बँक, उद्या तिसरा शनिवार आहे ना, तिसरा शनिवार सुरू असते का. मग सुरू आहे उद्या सुरू आहे. अरे हो हो हो, पहा माझ्या लक्षातच नव्हतं, तिसरा सुरू असते नाही, हो का, हो पहिला तिसरा सुरू असते, बरोबर आहे. पहा असं होते गडबड, म्हणलं कोणता तिसराच आहे नक्की. नाही तिसरा आहे ना, मी पाहिलं कॅलेंडर. मग काय तुला काय माहिती आहे. वा शिवलाल म्हणून हात बातच बदलते बाबा नाही का. बरं जाऊ दे, आम्ही जातो म्हणलं उद्या सकाळी 7:30 चाललो एसटी आम्ही. हो जा म्हणलं, ते गुंपाबाईचे पाहिजे आले का नाही तर तिला घेऊन जा. हो नाही तर मग कसं बँकेत विचार जाते काय त्याचं आधार लिंक आहे का नाही आहे तर तेवढं. म्हणलं नाही तिला काळजी करून राहिली, आता काय होते काय माहिती तिचं बी. ठीक आहे मग आता चला बाय, आता निरा गोष्टी टाइम चालला आपला, चला. अभि नाही कधी फालतू आला नाही का. हो ना, 2-4 बाया नाही दिले असते तर बस जमलं असतं ना चेक आपल्याजवळ. हो ना, शनिवार तर सलटला असता, शनिवार रविवार. जाऊ दे आता, काय जाऊ तिकडे. बाया होते हो पैसे, 15 बायाचे मिरच्या तोडायचे ते पैसे द्यायला लागते मला द्यायले 3000 रुपये. आता आहे का तुमच्याजवळ, नाही तर मग नेऊन दिले असते त्याच्या घरी, आपल्या गुंपाबाईजवळ दिले की ते देऊन देतात मग. बरं तर उद्या देऊन देऊ त्याले, उद्या बँकेत जातो विड्रॉल करून देऊन देऊ त्याला संध्याकाळच्या पायरी. हो उद्या मी चाललोच होत तसं. काय पट्टी गिट्टी घ्या लागते, आपले भाजीपाल्याचे पैसे आण लागते. तर तू आले का ते त्या याचा मेसेज आला का म्हणलं लाडकी बहीणचा, बरे धनाचे आले म्हणून म्हणलं. तू जर आला असेल तर मग कसं ती विड्रॉल करून आण तुम्ही. चेक वर सही मारून दे, मी घेऊन येतो विड्रॉल करून. उद्या म्हणलं ती मी मामानं काढीन. उद्या जाईन, नाही तर मी 2 दिवसांनी जाईन, 4 दिवसांनी जाईन, त्याला नको तुम्ही त्याच्यावर नको डोळ्या ठेवतो म्हणलं. तुमचं काय गोलम गालम गेलं तुमच्या हिशोबात नाही. माया मला हिशोब लिहून ठेवा लागते, माझा पहिला पगार होते. मग त्याच्यावर नको डोळ्या ठेवतो तुम्ही, मला सामान घ्या लागते त्याच्या. बाया चालल्या सगळ्या एसटीनं, मी बी चालली. आता कायले दगद करत 3000साठी, मी देतो ना, काढून देतो ना, आणून देऊन राहिलो ना. राहू द्या तुम्ही तुमच्या आणा काही करा तिकडे. आम्ही सकाळी एसटीने चाललो, हल्टिंग टाइम आहे की आपल्या गावात, त्याला सकाळी 6:30 वाजता चाललो. बोले 6:30 वाजता, अरे का पागल झाल्या. 10-11 वाजता बँक उघडते ना, आतापासून का तिथं का काय सकाळी चालले आपल्या हसा करणं काही आपलं. तुम्हाला काहीच माहित नाही ना, किती धूम वाढली म्हणजे माहित आहे का. मग नंबर काही लाग, पुस्तक थप्पीच होते म्हणजे एका दिवशी. मग तुम्ही राहू द्या, आम्ही आमच्या पद्धतीने मनाला काय करायचं करू. आम्हाला साड्या गिड्या हे ते बाकीचं घ्यायचं आहे. मग पहिला पगार आहे आमचा. हो पगार आणि गिगार मायबीन 1,500 पगार आणि 300 रुपये मजुरी सोडून चालले आपल्या 6 वाजतापासून. तर मग उद्या मग बाया काही कामाला येतात का नाही. मग उद्या काही कॅन्सलच वाटते. काय मरायला उंडायला बाया कामाले सगळे चालले तिकडे. मग 3000 त्याला किती खरेदी साड्या आणि हे तीन बाकीचं घ्या लागते. मग उद्या कोण नाहीत कामा घेऊ मला, उद्याचं 5 बसा. बरं पाहा काय करता 3000 तर मग. हो फक्त स्वयंपाक करून जायचं म्हणलं जाताना. हो ठीक आहे मग दे, आता झालं असं स्वयंपाकाचं पाहा लवकर लाग कामी लाग. आता ते तुमच्या गावच्या गुंपाबाई घर फिरवाय का नाही, त्याच्या डोक्यातच शिवणार आला. मी त्याला सांगून राहिलो तुम्हाला भेटते बा पैसे, या मध्ये आहे मेसेज येईल तुम्हाला, तर त्यामध्ये काऊनच नाही आला, आता लोक आलाच नाही. म्हणलं तुम्हाला मी सांगितलं तसं त्याला समजून सांगा बा, लय डोकं खाऊ राहिले ते. मी सांगितलं तुमच्याकडे पाठवलं. हो आलं माझ्या लक्षात आलं ते, मी सांगतो समजून. आल्यात ते आल्यात. हो काही हरकत नाही, मी सांगतो बरोबर. आता काय बोला, ते म्हणे सरपंचाला जाऊन विचारा म्हणे, मी त्याला सांगितलं. म्हणलं आता तुम्ही सांगा, 31 जुलैच्या आधीचा अर्ज आहे ना माझ्या. 31 जुलैच्या आधीवाल्याचे पैसे जमा झाले म्हणजे आता मला सांगितलं 2 जण. मग आता म्हणलं माहीत कोण नाही झाले, माहीत 25 तारखेचे आहे. मग तेच मग त्याने मला सांगितलं समजून काय तर बहुतेक सगळ्याच महिलाचे पैसे जमा होऊन राहिले 17पर्यंत. 27 लाख महिला जे आहेत की नाही, त्याला लाभ अजून भेटलेला नाही, त्याचं आधार लिंक केलेलं नाही, म्हणून त्याचे पैसे अजून जमा झाले नाही. आणि त्यानं वरून सूचना दिलेल्या आहे, धडाडी काम चालू आहे आणि लवकरात लवकर ते आता आधार लिंक झाले की तुम्हाला पैसे खात्यात भेटणार आहे. पण तसा तुमचा काही प्रश्न नाही, तुमचा आधार लिंक आहे, फक्त तुमचं अडचण कशी आहे. आता अडचण कोणती आहे, आता आधार लिंक आहे म्हणता, मग अडचण काय आहे. तेच सांगून राहिलो ना, त्यानं स्टेटस चेक केला म्हणे, तर ते काय सांगे ज्याच्या समजा अर्जाच्या पुढे अप्रूव्ह लिहिलेलं आहे, तर त्याला समजून घ्यायचं की बा पैसे भेटणार आहे. आणि ज्याच्या नावाच्या पुढे इन रिव्ह्यू असं लिहिलेलं आहे, तर त्याचं आता हे अर्ज पुढे पाठवण्यात आलेला आहे, तो प्रोसेसमध्ये आहे आणि लवकरात लवकर अप्रूव्ह होऊन पैसे भेटणार आहे. 1-2 दिवस लागू शकते.
आणि ज्याच्या नावापुढे पेंटिंग आहे, पेंडिंग म्हणजे समजा अर्ज अजून पुढे सरकवला नाही, पाठवला नाही, तर म्हणून कसं आहे तर त्याचा 1-2 दिवसांनी रिव्ह्यूमध्ये येईल, नंतर अप्रूव्हमध्ये जाईल. तर ते सगळ्याले पैसे 17 तारखेपर्यंत शक्यतोवर भेटणार आहे. त्यामुळे चिंतेचं काही कारण नाही. ते काय असेल ते, पण माय घोंगडं कुठं अटकलं म्हणलं ते सांगा ना तुम्ही. हो ना, मग तेच सांगू राहिलो. तर तुमचं इन रिव्ह्यूमध्ये आहे ना. आता तुमचं झालं तर उद्या अप्रूव्ह होऊन जाईल, आणि झालं तर उद्याच मेसेज येईल तुम्हाला. हो, जवळपास 100% आज रात्री बी येऊ शकते. काय सांगतात त्याचं? चालू आहे, त्याची प्रक्रिया चालू आहे. चुकला नाही ना फॉर्म, मग समजा भेटतेस ना. बरं, मग 17 तारखेला नाही भेटला तर मग 19 लोक भेटेल. पप्पा मावशी काळजी नका करून तुम्ही. आता तुम्हाला समजा 17ला नाही 19ला भेटल, रक्षाबंधन लोक भेटूनच राहिले. आणि याच्यातूनही जर समजा तुम्ही हुकल्या म्हणा, एखाद्याचा आधार लिंक नाही, हे नाही, त्याला 10 दिवसानं भेटणार आहे दुसरा टप्पा 27 तारखेच्या तितक्यात. मग काय सगळ्याला 2-2 महिन्याचे 3-3 हजार रुपये भेटणारच आहे. हो का, मग आला पाहिजे बाबा मेसेज मला. जाऊ दे तिकडे, पहिल्याच टप्प्यात बरं आपलं. आणि बरं म्हणलं, माई म्हणलं एक माझ बहीण आहे, तिचा फॉर्मच नाही भरला म्हणते. मग आता तिचं गेलं का म्हणलं. ते लयच नाराज होती बाबा. तिचा फोन आला मला, माय कसं म्हणे आता मी भरू का नाही. म्हणजे जाऊ दे, मग तिकडे भरतच नाही. आता काय टाइम झाला म्हणे, कसं करावं आता. अरे बापा रे, माहीतच नाही का. अरे भरणं चालूच आहे ना अजून. मग काय तर आता तुमच्यासारखे पैसे भेटले की आता सुईमुंग्या सुटल्या काही लोकायले. तर भरणं सुरूच आहे अजून. 31 ऑगस्टपर्यंत भरलं तरी चालते. 3 महिन्याची त्याला पैसे भेटणार आहे मग पुढचा टप्पा. मग काय तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात त्याला भेटणंच आहे ते तिसऱ्या टप्प्यातनी. मग काय तर 4.5 घ्या म्हणा. मग भरून टाका म्हणा. तुमची कोणती मावस बहीण आहेत अजून, तिला म्हणा भर म्हणा. 31 ऑगस्ट लोक काही तारीख गेली नाही अजून. नाही तर गेली करसान तुम्ही. अजून राहिलेले आहे 65 वर्ष वय चालते. फालतू कायला गमावता त्यानं. बसले आपल्या आलं हाताशी तर कायला गमावता. तिने धायपच खाल्ली ती. तिला वाटतं आता झाला का टाइम. बरं सांगतो मी, 31 ऑगस्ट लोक आहे नाही का. बरं सांगतो. पहिले म्हणलं फॉर्म भरायच्या आधी सांगा ते आधार लिंक करा म्हणा ते खात्याशी. नाही तर 10 पैसे अडचणी येते. मग काय वरून तिकून पैसे पाठवता येते, इकडे आपलं घोंगडं अटकेल असते. तेवढं सांगून देतात त्याला. बरं सांगा लागेल ना आता बाबा. आमचं तर बरं आधार लिंक केलेलं होतं. पाहतो आता काय तर. जाऊ द्या, आज वाट पाहतो मी. उद्या बाहेर चालल्या म्हणजे नाही तर घरची बाई चालली का. सकाळी एसटीनं चालल्या म्हणजे तिथं. मग काय तर एसटीनं चालल्या, मेसेज आला ना तिले बाबा. मग काय सुचून नाही राहिलं काय घ्याव काय करू राहिली. बरं जाऊ ना बाबा एसटी ना. काय करता, त्याचे मेसेज आले, मग आला नाही ना. आल्यावर पाहू. तुम्ही कशा काय तिकडून लाईन करून राहिले. हे इकडून आमच्या इकडून लाईन सुरू होणार आहे. तू नको सांगू बाई आम्हाला कुकून लाईन आहे काय. आम्ही आमच्या इकडून लाईन तयार करू राहिलो. मग इकडची लाईन पहिली आहे. तुम्ही मागून आले होते. तुम्ही मागून आल्या होत्या. बाई ते आधी आलो म्हणलं आम्ही. 7 वाजता इथं आलो होतो. आता तिथून लाईन करून राहिली ते दुसरी. मग आम्ही काय मग त्याच्या मागे याव का. मुकाडन म्हणलं इकडून आहे तू. बाई चष्मे आली मुकेन बस म्हणलं. तू काय बोलू राहिला माझ्या संग. मी तू बिया म्हणलं. मा नंबर आहे इथून मापासून सुरू आहे लाईन. तुला माहित नाही म्हणलं आमचं काय तर. ज्याची मंजुळा खडी होती वाशी लाईन चालू होती समजे काय. तुला जर जाऊ दिन तर मा नावाची नाही म्हणलं. तू फक्त अंदर गुद्द. तू सांगतो तुले लोटूनच देतो. एका गुदण्यात घेतो मी. सांगून राहील तुले. होय बाजूला मागवाय आमच्या. मारून दाखव तू. मग सांगतो तुले. आमच्या गावातून 2-4 ऑटो यायच्या म्हणलं. बाई काय सांगू नको तुम्ही. मोठ्या म्हणलं 7-8 जणी आल्या तर मला काय बोलून राहिले तुम्ही. येऊ द्या आमच्या गावचे. मग सांगतो तुम्हाला. 10 ऑटो नाही 15 ऑटो आले चालते. हो पण लाईन मापासून सुरू होईल सांगू राहिली. मग तो पुढे आलाय म्हणलं. तुमच्या सगळ्या ते 5-6 जणी तुम्ही आमच्या मागवा. नाही तर मागा राहायचा तुम्ही. सांगू राहिलो लाईन आमच्यापासून सुरू आहे. मला का मामी तर वहिनी आलेल्या वाटते. बाबा किती वाजले रे, किती वाजले मला घनश्याम. मामी तर 8 नाही वाजले राजा. 7:30 वाजून राहिले बा. काय आहे तर काय. आता पण बँकेत अजून काहीच नाही. बाय आले बी. बाबा माघरची बाई म्हणे 10 वाजता जातो म्हणे मी लवकर. लवकर काय इकडे पाय ना म्हणलं. पाय बरं या ना. अरे म्हणलं वहिनी रामपूर वाले आले का. बाबा किती वाजले. वहिनी वाजले किती म्हणलं. 7:30 वाजले ना. 10:30 वाजता बँका उघडत असते. इतक्या लवकर काय करता येऊन. आताच आलं तर मला अजून सुरू झाला आता यायचं. मग काय 10 वाजता येऊन काय नंबर लागणार आहे आमचा. तुमच्या घरच्या बहीण काढले का म्हणलं पैसे. काय दिसायचं ते तर म्हणे 9-10 वाजता निघतो म्हणे मी. काय कराय. बरं मी काय म्हणतो एखादी जागा ठेवता. चप्पल गिप्पल मदत नाही किंवा थैली गेली ठेवून देता. बाई बाहेर गेली आहे म्हणा. तेवढे ऍडजस्ट करता. मग तिचं होऊन जाते कसं. नाही तर 2-3 दिवस काही खरं नाही तिचं. बरोबर हो. माझी चप्पल ठेवून नाही तर कोणाची ठेवून थैली एखादी. हो द्या पाठवून द्या तुमच्या घरच्या बाईला. बरं ठीक आहे. बाकी मग पद्धतशीर नाही का. किती 3 भेट राहिले नाही 3-3 हजार. हो ना. आता कसे 3,000 रुपये आहे. तेवढंच कसं जरासं मग तेवढे सामान हे ते. आता रक्षाबंधन आहे तर काही खरेदी साड्या गिड्या हे ते. आता कसं मग सगळ्या बाया सांगत आलो. मग असं वाटलं आज नंबर लागला पाहिजे. उद्या आहे रविवार. ते बरोबर आहे तुमचं. पण एवढ्या सकाळी इतकं गडबड आणि हिंदी इतकं काय आवश्यकता नाही ना. मागं पुढे होतच होतं 2-3 दिवसात काढायचे असते. बापा लय अडचणी असते. तुम्हाला माहित आपल्यासारख्या जर आहे पैसे पण बऱ्याचशा बाया परिस्थिती नसते म्हणलं अशी. ते 3,000 बी त्याला लय आधार होते. आता कसं रक्षाबंधनचा सण आहे. सणावाराला कामी येते. लय आशा असते बाबा. तुम्हाला नाही बडभाऊ माहीत. आपल्या पैसे म्हणून आपल्याला काही त्याची किंमत नाही. पण 3,000 रुपये आहे त्याचं सगळं होत असते. म्हणून कसं मोठ्या आशेने येत असते बाया. खूप त्याच्या म्हणजे रातभरापासून झोपा नाही त्याले. कोणाला मेसेज नाही आला तर नाराज आहे. वाटच पाहून राहिला. कसं आहे 3,000 म्हणजे ओलीशी गोष्ट आहे. पण त्याचं मूल्य आहे ना. असं आहे ना बाबा. नाही बरोबर आहे. पहिला पगार किती असला ना माणसाला खूप आनंद असते. घ्या आता तुम्ही फक्त उभ्या नको करू. बसा जराशे. लय वेळ बसा लागते तुला. लागलं चहा घेऊन येतो आम्ही. बडबू चहा घेऊन ये म्हटलं.
आणतो मी चहा घेऊन येतो मी. हो माझ्या घरी तिला घेऊन येतो मी इथं 9:30 हो ठीक आहे. फक्त तिची जागा पाहिजे मला तेवढ्या. हो आता कसं गर्दी गर्दी धामधूम होणार आहे आता. हो मोठं कठीण काम आहे. बरं बसतो मग आम्ही आता तिथं लाईन मध्ये लागतो. अजून एखादी बाई यायची मग कसं नंबर चालला जाईल मग. या मग तुम्ही द्या पाठवून तुमच्या घरच्या बाईला. मी जागा ठेवते तिची. ऐकून राहिली का मग? शेवटचं एक वेळ सांगून राहिली तुला. नाही तर मग झुपोड्या वेळेशिवाय राहणार नाही म्हणलं काय. सांगून राहिले आता. काय हरकत आहे बाबा बाया. बरं ठीक आहे बाबा बसतो आम्ही तुमच्या मागे जातो. हो काही हरकत नाही. हो रा तुम्हीच पुढे राहा बाबा. तुम्हीच काढा पैसे. आम्ही राहतो मागं. तेच म्हणलं तरी तर आमच्या गुंपाबाई आल्या नाही म्हणलं. त्याचा मेसेज आला का नाही काय माहित. नाही तर मग तर कामच नसतं मला आम्हाला बोलायचं. हा मागवा तिकडे. चल का आई लवकर चाल बरं. उशीर होते ना. आला म्हणतो ना मेसेज. काय तर आता अर्ध्या घंटे आधी आला मेसेज. तुला फोन केला म्हणलं चाल मग आता तू गेली ना तिथं. मग करा आता गाडी सुरू करून. मग असं लवकर निघू आता. 9 वाजून राहिले ना. काही काळजीच कारण नाही. बाया गेल्यात नाही एसटीने पुढे. जागा ठेवते आपल्यासाठी. हो त्याला म्हणून आमच्यासाठी थैली गिल ठेव म्हणला. जागा करून ठेव. लावर झुमरे फोन लावते. पटपट शांताबाई फोन लाव. बोरे झुंबर काय म्हणत होता रे बाबा? शांता मावशी मी काय म्हणलो आपल्या आईची पण जमा झाली म्हणलं. हो माझ्या बहिणीची बी आईची बी माझ्या घरच्या बाईची बी. तर तिघी जणी येऊन राहिले म्हणलं. तर 3 जागा ठेवता म्हणलं बरोबर. हो कसं आता निघाले ते आता मेसेज झाला. वा बाबा किती जणांची जागा ठेवा आता. बरोबर हिंका हेच तर बाय आता दुसऱ्या गावची सूचना देऊ राहिले. हो ठेवतो मी करतो. हो हो करतो काहीतरी व्यवस्था करतो. बरोबर चप्पल ठेवून देतो एक म्हणलं जागा ठेवता बा. हो नाही तर कसं बुडी मग कसं अजून लय उशीर होईल. हा वापस यायला चक्कर होईल. पाहिजे म्हणलं जागा ठेवतो माझ्यासाठी. हो येऊन राहिली मी. हो या तुम्ही शांततेने या. हो मी करतो बरोबर व्यवस्था. काही काळजी करू नका. हो या. चला आजच्या एपिसोडमध्ये आपण आता लाडक्या बहिणीला हो जे काय आता पैसे भेटलेले आहे जे काय आपली भेट भेटलेली आहे त्याचा आनंद आजच्या एपिसोडमध्ये आपण दाखवला. खरोखर लाडक्या बहिणीला अभिनंदन. सर्व ज्यांना भेटले त्यांना ज्यांना नाही भेटले त्यांना सुद्धा आज ना उद्या भेटणारच आहे. आणि आजचा एपिसोड हा लाडक्या बहिणीवर आधारित होता. उद्याचा एपिसोड आपण मारुती डॉन आणि हॉटेले याच्यावर आधारित आहे. दुकानाची सिरीज याच्याशी हे संबंधित आहे. त्यामुळे असं काही टेन्शन घेऊ नका. विषय भरकटला. भरकटण्याचं टेन्शन नाही. आपली सिरीज बरोबरच चालू आहे. तर चला उद्या भेटू ठीक 5 वाजता. धन्यवाद.